पाकच्या अण्वस्त्र केंद्राची पोलखोल. पाकिस्तानकडे 172 अण्वस्त्र. कराची जवळ एअरबेसवर लपवली अण्वस्त्र. आज इंडिया और पाकिस्तान के बॉर्डर्स पे टेंशन है, एक ख़तरा मंडला रहा है. फिक्र करने की ज़रूरत नहीं है. अल्लाह ताला ने पाकिस्तान को और पाकिस्तानियों को और पाकिस्तान की अफवाज को इतनी ताकत दी है कि वो दुश्मन का हर वार का मुकाबला कर सकते हैं. पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है. पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है. पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांची दरपोक्ती. महागाईनं त्रस्त, कर्जामध्ये डुबलेला पाक कंगाल झालाय, तर दुसऱ्याच्या दयेवर जगणाऱ्या या देशाचे नेते मात्र अणुबॉम्बच्या बाता करून पोकळ धमकी देतायत. मात्र आता तर पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा साठा कुठे लपवण्यात आलाय हे जगासमोर जाहीर झालंय. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या एका रिपोर्टमध्ये ही सगळी गुपितं उघड झाली आहेत. पाकिस्तान अण्वस्त्र बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विखंडन सामग्रीचं उत्पादन करतोय. दरवर्षी 14 ते 27 अधिक अण्वस्त्र बनवू शकेल या दिशेनं हा देश काम करतोय. या अहवालानुसार 2023 मध्ये पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्रांचा साठा होता. आता ही संख्या 172 झाली आहे. भारताकडे 180 अण्वस्त्र आहेत. पाकिस्तान अण्वस्त्र पोहोचवण्यासाठी मिराज 3 आणि मिराज 5 सारख्या लढाऊ स्क्वॉड्रनचा वापर करतो. त्यांनी ही विमानं कराची जवळच्या मसरूर तळावर तैनात केली आहेत. याच हवाई तळांवर अण्वस्त्रांचा साठा लपवल्याचं अहवालात म्हटलंय. पाकिस्तानकडे 6 अणुसक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. अब्दाली, गझनवी, शाहीन 1A, नस्र, गौरी आणि शाहीन 2 अशी त्यांची नावं आहेत. शाहीन 3 आणि अब्दालीवर काम सुरू आहे. या अहवालात 5 क्षेपणास्त्र तळांबद्दलही सांगण्यात आलंय. त्यामध्ये ॲक्रो गॅरिसन, गुजरावाला गॅरिसन, कुजदार गॅरिसन, पानो अकिल गॅरिसन आणि सरगोधा गॅरिसन यांचा समावेश आहे. वेळोवेळी पाकिस्तान हा भारताला या न्यूक्लिअर वेपन्सच्या आधारावरच इनडिरेक्टली त्या ठिकाणी धमकी देत असतो. पण खऱ्या अर्थानं जर न्यूक्लिअर वॉर भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारच असेल तर भारत हा पाकिस्तानपेक्षा कितीतरी वरचढ आहे. मुळातच भारताकडे असणारी सर्व्हिलन्स सिस्टम, त्याचबरोबर भारताकडे असणारी न्यूक्लिअर तिकडी म्हणजेच जमिनीवरून हवाई मार्गानं त्याचबरोबर समुद्राच्या मार्गानं सुद्धा पाकिस्तान विरुद्ध आपण न्यूक्लिअर वेपन्स दागू शकतो. वीज बिल, पेट्रोल, डिझेल, डाळ, तांदूळ आणि इतर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे पाकिस्तानातली जनता त्रस्त आहे. दरवर्षी पाकिस्तान, चीन आणि इतर अरब देशांकडे मदतीसाठी हात पसरतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF आणि जागतिक बँकेच्या कर्जाचा डोंगर पाकिस्तानवर आहे. त्याची परतफेड करण्याची क्षमताही त्यांच्यात नाही. देश भिकेला लागलेला असतानाही पाक अणुबॉम्ब निर्मितीचं काम थांबवत नाहीये. त्यामुळेच आता पाकिस्तानच्या पोकळ वल्गनांना थेट हल्ल्यानं उत्तर देण्याची वेळ आली आहे. रिपोर्ट, साम TV न्यूज.